जे जे सर्वांना सुरेखा किचनमध्ये आपला स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत राईस बॉल। सर्वप्रथम हे कढई घेतलेली आहे। सर्वप्रथम हे पातेल घेतले, याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घ्यायचंय। चवीनुसार मीठ, थोडीशी हिंग, थोडं ओवा खुसकरून, थोडीशी जिरी खुसकरून, आवडीनुसार तिखट, थोडासा चाट मसाला। पाण्याला उकळी आलेली आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे। ह्याच्यात जेवढं पाणी घेतलेलं आहे तेवढं पीठ टाकायचं ह्याच्यात तांदळाचं। ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आता ह्याला एका परातीत काढून घ्यायचंय। ह्याला मळून घ्यायचंय। ह्याच्यात भरपूर चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे व तीळ। हे सर्वांना मिक्स करून घ्यायचंय। आता याला थोडं तेल लावून मळून घ्यायचंय। आता याचे गोळे बनवून घ्यायचे। या पातेल्यामध्ये थोडस पाणी घेतलेलं आहे। आता गॅस चालू करून घेऊया। या चाललेलं थोडं तेल लावून घेतलेलं आहे। आता याचे गोळे बनवून त्याच्यावर ठेवून घेऊया। हे झालेलं आहे। आता या पातेल्यावर ठेवून घेऊया। ह्याला 15 मिनिटं वाफवून घ्यायचंय। हे जरा प्लेट झाकून घ्यायचंय। 15 मिनिटं झाले तर त्याला काढून घेऊया। ह्याला तर थंड होऊ द्यायचंय। एक कढईमध्ये थोडस तेल घालून घेतलेलं आहे। ह्याच्यात थोडं जिरी मोहरी टाकून घेतलेलं आहे, थोडीशी हिंग, ह्याच्यात कढीपत्ता घालून घेतलेला आहे। आता हे बॉल्स ह्याच्यात घालून घेऊया। आता याला मिक्स करून घ्यायचंय। ह्याच्यात थोडीशी हळद घालून घ्यायची आहे। ह्याला थोड्या वेळ असं शिवून घ्यायचंय। ह्याच्यात एकदम थोडस मीठ टाकायचंय। पहिलाही मीठ टाकलेलं आहे आपण। एकदम थोडस तिखट। आता याला बंद करून घ्यायचंय। ह्याला काढून घ्यायचंय। ह्याच्यावर थोडं खोबऱ्याचं किस घालून घेतलेलं आहे, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। हे झालं आपलं राईस बॉल तयार। हे तुम्ही भाजी सोबतही खाऊ शकता, भाजी म्हणूनही खाऊ शकता आणि ह्याला नाश्ता म्हणूनही खाऊ शकता तुम्ही। हे सोयाबीनचं पापड, ह्याची रेसिपी तुम्हाला आमच्या चॅनलवर जाऊन भेटेल। मी थोडं टेस्ट करून बघतो। वाव, खूप मस्त आहे। आता मी भाकरी सोबत खाणार आहे। भाकरी सोबत खूप छान लागलंय। तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल बटन दाबायला विसरू नका। लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत जय जिनेंद्र आणि आमच्या रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय।